पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील सुक्रेवाडी येथे सालाबाद प्रमाणे श्री खंडोबा देवाची यात्रा उत्सव येत्या 12 तारखेला संपन्न होणार असून बैलगाडा शर्यतीचा भव्य थरार यात्रेनिमित्त अनुभवता येणार आहे। यात्रा कमिटीकडून शर्यतीच्या घाटाचे जोरदार सुशोभीकरण करण्यात येत आहे। तसेच उद्या दिनांक 10 फेब्रुवारी रोजी टोकन काढण्याचा कार्यक्रम हनुमान मंदिर सुक्रेवाडी येथे होणार असून सर्व बैलगाडा मालकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना यात्रा कमिटीने केले आहे। सदानंदाचा नमस्कार, मी शुभम, तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सर्वात मानाची आणि लक्षवेधी अशी पारंपरिक श्री खंडोबा देवाची यात्रा येत्या 12 तारखेला केंदूर येथील सुक्रेवाडीमध्ये संपन्न होणार आणि ह्या यात्रेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत संपूर्ण यात्रा कमिटी आहे। खरं तर येळकोट जय मल्हार या नावाने आपण सुरुवात करूया। यात्रा कमिटी आपल्यासोबत आहे। कशा प्रकारे यात्रेचं नियोजन असणार आहे? पारंपरिक यात्रा म्हणून यात्रेकडे बघितलं तर केंदूरची सुक्रेवाडी यात्रा असेल आणि अनेक बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा शौकीन असतील, या यात्रेची वाट वगैरे असतात। खंडोबा देवाची यात्रा वर्षानुवर्षाप्रमाणे चालत असते। कशा प्रकारे यावर्षी नियोजन आहे, आयोजन आहे, काय सांगाल? निश्चितच या ठिकाणी माघ पौर्णिमा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाचा उत्सव येत्या 2 दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। दिनांक 12/2/2025 रोजी खंडोबा देवाचा उत्सव आमच्या येत्या सुक्रेवाडी या ठिकाणी संपन्न होणार आहे। आमच्या यात्रेसाठी प्रथम क्रमांकासाठी आमच्या 51,001 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि 2 नंबरसाठी 41,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे 3 नंबरसाठी आम्ही या ठिकाणी 31,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी संपन्न ठेवणार आहे। त्याचप्रमाणे 4 नंबरसाठी आम्ही 21,000 रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व नंबरसाठी फळीफोडसाठी आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे 1 नंबरमध्ये येणाऱ्या गाड्यांसाठी फायनल रुपी 1 नंबरमध्ये 15,000 रुपये, 2 नंबरमध्ये 11,000 रुपये आणि 3 नंबरमध्ये 7,000 रुपये असे 3 नंबर आम्ही फायनलचे ठेवलेले आहेत। आणि यात्रा ही आमची खंडोबा देवाची यात्रा सालाबादप्रमाणे या ठिकाणी संपन्न होणार आहे। आम्हाला या यात्रेसाठी सुक्रेवाडी ग्रामस्थ तसेच केंदूर परिसरातील सर्व दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी आम्हाला यात्रेसाठी मदत केलेली आहे, सरळ हाताने मदत केली आहे। आम्ही त्या जोरावरती या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने यात्रा भरवणार आहे आणि त्याचप्रमाणे सर्व नियम व अटींचं पालन करून ही यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे आमच्या या यात्रेसाठी 12 तारखेच्या यात्रेसाठी बैलगाड्यांच्या टोकन पद्धत उद्या दिनांक 10/2/2025 रोजी आमच्या हनुमान मंदिर या ठिकाणी टोकन बैलगाड्या मालकांना देण्यात येणार आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून यात्रा कमिटीचे मेंबर्स आहेत। सर्वात पारंपरिक यात्रा असते आणि बैलगाडा शर्यतीचा थाट हा अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी चालला। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घाटाची तयारी सुरू आहे। येत्या 12 तारखेला हाच घाट अनेक नामांकित बैलगाड्याचा हा घाट सजलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे। दादा, कशा प्रकारे येत्या 12 तारखेची बैलगाडा शर्यती नियम आणि अटी असणार, काय सांगता? या ठिकाणी यात्रेसाठी सर्वप्रथम सर्व गाडा मालकांना उद्या सोमवार दिनांक 10/2/25 रोजी टोकन दिले जाणार आहे। त्या टोकन पद्धतीने गाडे सोडण्याचं नियोजन केलं जाणार आहे। सकाळी घाट 9 वाजता चालू होईल। घाट चालू झाल्यानंतर या ठिकाणी ज्या शासनाच्या नियम अटी आहेत, फिटनेस सर्टिफिकेट असन, वैद्यकीय तपासणी असन, या सर्व गोष्टींचे पालन करून बैलगाडा मालकांना शर्यतीमध्ये सहभाग घेता येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा घाट जो आहे हा किती सेकंदाचा आहे? या ठिकाणी हा घाट 12 सेकंदाचा आहे। 12 सेकंदाचा घाट आपण बघतो की आपलं पाठीमागे अजूनही घाटाचं काम सुरू आहे। त्या 12 तारखेला ही स्पर्धा असणार। आपल्यासोबत ज्येष्ठ काही मंडळी आहेत। आता गेल्या अनेक वर्षांपासून हा घाटाची परंपरा सुरू आहे आणि एकीकडे अशामध्येच आता आपण येत्या 12 तारखेला ही स्पर्धा पुन्हा आपण करतोय सालाबादमध्ये। काय पहिली भावना, काय सांगायचं? अनेक वर्षापासून आम्ही यात्रा ही साजरी करतो। अशीच याही वर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही यात्रा साजरी करणार आहोत। मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत। नक्कीच येत्या 12 तारखेला श्री खंडोबा देवाची यात्रा, खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्या देवाला आपण ओळखलं तशी खंडोबा देवाची यात्रा ही या ठिकाणी संपन्न होणार आहे। बैलगाडी शर्यतीचा थाट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। केंदूर गावातील सुक्रेवाडीमध्ये ही यात्रा पडणार आहे। ही यात्रा पारंपरिक असते, लक्षवेधी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा शौकीन असतील, या यात्रेची हे नेहमीच वाढ बघत असतात। येळकोट जय मल्हार म्हणत येत्या 12 तारखेला आपला बैलगाडा शर्यतीचा थाट इथं साजणार आहे। कॅमेरामॅन गणेश, मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह।